मोठमोठे केस ठेवून राहत होत्या 4 मुली. कारण कळताच पोलीसही हादरले. केसाने असं हे कसं काय शक्य? मुलीचं डोकं खोलीतून उचललं, पण नेमकं काय सुरू होतं? त्या 4 मुलींचे लांब केस यामागचं कारण समजताच त्यांना अटक झाली. शहराच्या बाहेरच्या भागात एका जुना लॉज होता. बाहेरून अगदी शांत आणि साधा दिसणारा, दिवसभर फारशी हालचाल नसायची, पण रात्री मात्र त्या ठिकाणचं वातावरण पूर्ण बदलून जायचं. अनेकांनी सांगितलं होतं की मध्यरात्री वरच्या मजल्यावरून कुजबूज ऐकू येते. काहींना महिलांच्या रडण्याचे आवाज ऐकू आले होते, तर काहींनी अंधारात केस मोकळे सोडून उभ्या असलेल्या आकृती पाहिल्याचा दावा केला होता. सुरुवातीला लोकांनी या गोष्टी अफवा समजून दुर्लक्ष केलं, पण काही दिवसांनी अचानक त्या लॉजमध्ये 4 मुली राहायला आल्या आणि त्यानंतर शहरात भीतीचं वातावरण आणखी वाढलं. त्या 4ही मुली नेहमी एकत्र दिसायच्या, कुणाशी बोलत नसत. चेहऱ्यावर कायम शांतपणा, पण डोळ्यात प्रचंड भीती. त्यांचे केस इतके मोठे होते की संपूर्ण चेहरा झाकला जायचा. त्या खाली रिसेप्शनवर येत असताना सुद्धा चेहरा वर करत नव्हत्या. लॉजमधील कर्मचारी त्यांना प्रश्न विचारायचे, पण त्या उत्तर न देता निघून जायच्या. काही वेळा रात्री उशिरा त्यांच्या खोलीत अनोळखी लोक जाताना दिसायचे, पण बाहेर येताना कुणालाच पाहिलं जात नव्हतं. हे सगळं पाहून लॉजमधील जुन्या कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडायला सुरुवात केली. हळूहळू शहरात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली. काही लोक म्हणत होते त्या मुली तांत्रिक विधी करतात, तर काहींचा दावा होता की त्या मोठ्या गुन्हेगारीच्या टोळीच्या तावडीत अडकल्या आहेत. एका रात्री तर लॉज समोर अचानक मोठा गोंधळ झाला. एक तरुण धावत बाहेर आला आणि थरथरत फक्त एवढंच बोलला, वर जाऊ नका. त्यानंतर तो काहीच न बोलता तिथून निघून गेला. त्या घटनेनंतर शहरातील भीती आणखी वाढली. लोकांनी त्या लॉजजवळ जाणं बंद केलं. दरम्यान शहरातील काही तरुण अचानक बेपत्ता होऊ लागले. सुरुवातीला कोणी संबंध जोडला नाही, पण नंतर लक्षात आलं की गायब होणाऱ्या काही लोकांना शेवटचं त्या लॉजजवळ पाहिलं गेलं होतं. पोलिसांकडे तक्रारी येऊ लागल्या, पण पुरावे काहीच सापडत नव्हते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक लॉजमध्ये जाताना दिसत होते, मात्र बाहेर पडताना दिसत नव्हते. पोलिसांनाही हे प्रकरण विचित्र वाटू लागलं, त्यामुळे गुप्तपणे तपास सुरू करण्यात आला. 3 दिवस पोलिसांनी लॉजवर नजर ठेवली. 4थ्या दिवशी रात्री उशिरा वरच्या मजल्यावरून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्याचवेळी एका खोलीचं दार अर्धवट उघडं दिसलं. पोलिसांनी आत प्रवेश केला आणि समोरचं दृश्य पाहून काही क्षण कुणाच्याही तोंडातून शब्द बाहेर पडले नाहीत. खोली पूर्ण अंधारात होती. जमिनीवर मोठमोठे केस विखुरलेले होते. भिंतींवर ओरखडे होते. एका कोपऱ्यात तुटलेला आरसा पडला होता, पण त्या खोलीत एकही व्यक्ती नव्हता. त्याच खोलीत पोलिसांना काही वस्तू सापडल्या. काही मोबाईल फोन, काही नंबर लिहिलेली डायरी आणि काही फोटो. त्यातील काही फोटो पाहून तपास अधिक गंभीर झाला, कारण त्या फोटोमध्ये शहरातील बेपत्ता झालेल्या लोकांचे चेहरे होते. आता पोलिसांना खात्री पटली की हे प्रकरण साधं नाही, पण त्या 4 मुली नेमक्या कोण होत्या आणि त्यांचा या सगळ्याशी काय संबंध होता हे अजूनही गूढ होतं. रात्री उशिरा अचानक शेजारच्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज आला. पोलीस धावत तिकडे गेले. दार तोडून आत प्रवेश केला, तर त्या 4ही मुली खोलीच्या कोपऱ्यात बसलेल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात प्रचंड भीती होती. चेहऱ्यावर जखमांचे निशाण होते आणि त्या सतत थरथरत होत्या. पोलिसांनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्या काहीच बोलत नव्हत्या, फक्त रडत होत्या. त्या खोलीत एक बॅग सापडली आणि त्या बॅगेत जे होतं ते पाहून पोलीस हादरले. त्या बॅगेत बनावट ओळखपत्र, वेगवेगळ्या शहरांचे नंबर आणि काही संशयास्पद वस्तू होत्या. त्याचवेळी डायरीतून एका व्यक्तीचा नंबर मिळाला. पोलिसांनी त्या नंबरवरून तपास सुरू केला. हळूहळू संपूर्ण जाळं समोर येऊ लागलं. त्या मुलींना पैशांचं आमिष दाखवून शहरात आणलं गेलं होतं. त्यानंतर त्यांना धमक्या देऊन त्या लॉजमध्ये कैद करून ठेवलं जात होतं. त्यांच्या केसांचा वापर मुद्दाम चेहरा लपवण्यासाठी केला जात होता, जेणेकरून त्यांची ओळख कुणालाच पटू नये. पोलिसांनी लगेच काही संशयितांना ताब्यात घेतलं. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. त्या लॉजमागे मोठं बेकायदेशीर रॅकेट चालत होतं. बाहेरून साधं दिसणारं ते ठिकाण प्रत्यक्षात अनेक चुकीच्या गोष्टींचं केंद्र बनलं होतं. इथं वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. त्या मुलींना मानसिक दबावाखाली ठेवलं जात होतं. बाहेर कुणाशी बोलण्याची परवानगी नव्हती. त्यांना कायम केस मोकळे ठेवायला भाग पाडलं जात होतं, जेणेकरून त्यांचा चेहरा लोकांना नीट दिसणार नाही. तपास जसा पुढे गेला तसतशी आणखी भयानक माहिती समोर येऊ लागली. लॉजमधील काही कर्मचारी सुद्धा या प्रकारात सामील असल्याचं स्पष्ट झालं. शहराबाहेरून लोकांना बोलावलं जायचं. काहींना पैशाचं आमिष दाखवलं जायचं, तर काहींना ब्लॅकमेल केलं जायचं. त्या 4 मुली स्वतःही या सगळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या होत्या, त्यामुळे त्यांचा वागण्याचा प्रत्येक प्रकार लोकांना रहस्यमय वाटत होता. या घटनेची माहिती बाहेर येतात संपूर्ण शहर हादरलं. सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या. काही लोक अजूनही त्या मुलींना दोष देत होते, तर काही लोक म्हणत होते की त्या स्वतः पीडित आहेत. पोलिसांनी लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं, पण त्या लॉजभोवती भीती अजूनही कमी होत नव्हती. रात्री तिथून जाणारे लोक आजही त्या ठिकाणी नजर टाकायला देखील घाबरतात.